नमस्कार मित्रांनो, मी गायत्री नेमाडे. दुर्गा स्कॉलर मॅथ्स गाईडमध्ये आपले मनापासून हार्दिक स्वागत. मित्रांनो, आज MPSC म्हणजेच राज्य सेवा पूर्व परीक्षा झालेली आहे आणि माझ्याजवळ DSET CSATचा आपला DSET माझ्याजवळ आहे आणि आपण 51 ते 75 संपूर्ण स्पष्टीकरण अगदी सोप्या भाषेमध्ये कसे सोडवता येतील याची उत्तर आपण आन्सर की आज बघणार आहोत. पहिला 51 नंबरचा प्रश्न आहे पहा. संजय, अशोक आणि केतन यांनी एकाच 3:5 या प्रमाणात गुंतवणूक करून एक धंदा सुरू केला. 4 महिन्यांनंतर संजयने पूर्वी जेवढी गुंतवणूक केली तेवढी पुन्हा गुंतवणूक केली. अशोक तसेच केतन यांनी त्यांची गुंतवणूक पूर्वीपेक्षा निम्मे केली. वर्ष अखेर त्यांच्या नफ्याचे प्रमाण किती? आता आपल्याला हे गुणोत्तर आणि प्रमाण म्हणजेच भागीदारीमध्ये आहे. तर सुरुवातीला आपल्याला मित्रांनो, आता हे सोडवताना नफ्याचे गुणोत्तर बरोबर गुंतवणूक गुणोत्तर गुणिले मुदत गुणोत्तर हे तुम्हाला सगळ्यांनाच माहितीच असणार आहे. जरी माहिती नसेल म्हणून मी पूर्ण सूत्र लिहून घेतलेलं आहे अगोदर. तर पहा, आपल्याला काय करायचं, संजयचं गुणोत्तर अशोकशी, अशोकचं गुणोत्तर केतनशी, म्हणजे संजय, अशोक, केतन याप्रमाणे आपण गुणोत्तर लिहून घेणार आहे. त्यांची गुंतवणूक आहे 1/3/5, म्हणजे आपण तिथे आपल्याला माहिती नाही म्हणून आपण x मानूया. 1x म्हणजेच संजयची गुंतवणूक आहे x, त्यानंतर अशोकची गुंतवणूक आहे 3x आणि केतनची गुंतवणूक आहे 5x. यांच्या गुणोत्तर, आता मुदत किती आहे तर 4 महिन्याची आहे म्हणून इथे 4, तिघांची पण 4 आहे आणि यांचं जर आपण गुणाकार केला तर 4x, इथे 4×3 12x होतो आणि 5×4 20x असं झालं. आता पुढे काय दिलेलं आहे की संजयने पूर्वी जेवढी गुंतवणूक केली तेवढी गुंतवणूक पुन्हा केली म्हणजे आपल्याला गुंतवणूक गुणोत्तर गुणिले मुदत गुणोत्तर करावं लागणार आहे. मग आता इथे आपल्याला यांच्यामध्ये बेरीज करावी लागणार सगळ्यांची. तर पूर्वी केली होती तेवढीच केली म्हणजेच x केली होती तर त्याच्या x केली, म्हणजे इथे आपल्याला जेवढी केली तेवढी म्हणजेच x आणि x, इथे आपल्याला 2x मिळाली. वर्ष आता आपल्याला एक वर्ष अखेर दिलेला आहे म्हणजेच 12 महिने आपले वर्षाचे असतात. बारा महिने वर्षाचे असतात, त्याच्यातून 4 गेले म्हणजे 8 महिने उरले, म्हणजे इथे मुदत किती 8 महिन्यांची असणार आहे. त्यानंतर अशोकची गुंतवणूक, अशोक आणि केतन यांनी पूर्वीपेक्षा निम्मे केली. आता अशोकची पूर्वीची गुंतवणूक होती 3x होती, त्याच्या निम्मे म्हणजेच इथे 1.5x येणार म्हणून इथे 1.5x गुणिले 8 आणि केतनची होती 5x, त्याचे निम्मे केले तर 2.5x येतात म्हणून इथे 2.5x केले गुणिले 8. तर यांचा आपल्याला बेरीज करायची आहे. इथे आपण याप्रमाणे लिहू, 8 दुणे 16x, 15×8 20, 120 आणि 1 दशांश चिन्ह द्यायचं आहे म्हणजे ते किती झाले 12x, 25×8 200 म्हणजे ते झाले 20x याप्रमाणे. तर आता इथे 16 आणि 4 20x, 12 आणि 12 24x, 20 आणि 20 40x होतात. इथे x कट होऊन जाईल आणि इथे आपल्याला जर आपण याला 4 ने जर भाग दिला तर 4×5 20, 4×7 24 आणि 4×10 40, म्हणजे आपल्याला मिळणारं गुणोत्तर काय आहे 5×6=10. हे आपल्याला गुणोत्तर मिळाले आहे आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 वर, म्हणून उत्तर येईल पर्याय 3 बरोबर. याप्रमाणे हे उदाहरण सोडवायचं होतं. पुढील प्रश्न आपण लगेच बघूया. पुढील प्रश्न आहे, b या नैसर्गिक संख्येला 11 ने गुणून त्यात 33 ही संख्या मिळवली. p या संख्येला 11 ने गुणले म्हणजे ती 11x झाली आणि त्यामध्ये 33 मिळवले. या बेरजेला 9 ने भाग दिला म्हणजे याला 9 ने भाग दिला तर
बाकी आपल्याला 0 मिळायला पाहिजे. या अटीनुसार पी ची सर्वात लहान किंमत निवडा. आता पहा, आपण जर 1 घातली तर 33 अधिक 11 44 होतात. 44 ला 9 ने भाग जात नाही. 3 जर घेतले तर 33 अधिक 33 66 होतात. 66 ला पण 9 ने पूर्ण भाग जात नाही. म्हणून आपण इथे जर 6 घेतले तर पहा उत्तर बरोबर येतं का. 11 गुणिले 6 अधिक 33 भागिले 9. 11 × 66 अधिक 33 भागिले 9. मग यांची जर बेरीज केली तर ती 99 होते. 99 भागिले 9 बरोबर 11. म्हणजे आपली बाकी काय येते, 0 येते. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर होतं. याप्रमाणे हे सोडवायचं होतं. पुढील उदाहरण आपण लगेच बघूया. 53 नंबरचा प्रश्न आहे. 15 पुरुष व 7 महिला यांच्यामधून 10 सदस्यीय समिती गठीत करायची आहे. समितीत कमीत कमी 6 महिलांचा समावेश असेल अशा समिती किती प्रकारे तयार करता येतील. आता हे आपल्याला कॉम्बिनेशनचं उदाहरण आहे. म्हणजे संभाव्यता किती येते ते सांगायचं आहे. सुरुवातीला आपण पुरुष बघूयात. तर पुरुष आपल्याला 10 सदस्य दिलेले आहेत आणि इथे महिला, एकूण महिला 7 दिलेल्या आहेत. तर पहिली शक्यता आपण अशी धरू की 7 महिला आहेत, त्यापैकी 7च्या 7 महिला जर घेतल्या तर आपल्याला 10 करायचे आहेत. म्हणजेच 3 पुरुष शिल्लक राहतात. म्हणून आपण 15 पैकी 3 पुरुष घेतले. म्हणजे पहा 7 आणि 3 10 झाले. तर यांचा करायचा गुणाकार. म्हणजेच काय, तर यांचं उत्तर येईल. हे जर सोडवून घेतलं तर 15 गुणिले 14 गुणिले 13 भागिले 3 गुणिले 2 गुणिले 1 याप्रमाणे. मग आपण भाग दिला इथे. 3 1 3, 3 5 15, 2 1 2, 2 7 14. म्हणजेच इथे किती उरले, 5 गुणिले 7 गुणिले 13 आणि यांचा गुणाकार येतो 455. सॉरी, इथे आपलं राहिलं यांचा 7 भागिले 7 म्हणजे हे गेले म्हणजे गुणिले 1 येतो. म्हणजे इथे किती आले, 455 आले. त्यानंतर पुढे दिलेली आहे की 6 महिलांचा समावेश घेतला. तर पुढची शक्यता आपल्याला 6 महिला म्हणजे 7 महिला दिलेल्या आहेत, त्याच्यापैकी आपल्याला 6 महिला घेतल्या तर गुणिले आपल्याला 10ची कमिटी करायची आहे. म्हणजे 10 इथे किती राहिले, 6 घेतले तर इथे 4 राहिले आणि एकूण पुरुष किती आहेत, 15 आहेत. याप्रमाणे जर केलं तर यांचं पहा इथे येतं 7 1 7 गुणिले, आता हे 7 कसे, 7 गुणिले 6 गुणिले 5 गुणिले असं केलं आणि इथून 6 गुणिले 3 गुणिले 3 तर सगळे कट होतील आणि फक्त 7 शिल्लक राहील. त्यानंतर इथे 15 गुणिले 14 गुणिले 13 गुणिले 12 आणि खाली 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 याप्रमाणे. आता इथे पहा वरती 12 दिले आहे. 4 त्रिक 12 होतात म्हणजे हे कट झाले, हे कट झाले. 2 1 2, 2 7 14. आता इथे हा 7 दिलाय गुणिले 15 गुणिले 7 गुणिले 13. या सगळ्यांचा 7 7 49, 49 गुणिले 15 गुणिले 13 यांचा जर आपण सगळ्यांचा गुणाकार केला तर तो मिळतो 9555. आता आपल्याला काय विचारलेलं आहे की एकूण म्हणजे दोन्ही प्रकारे, तर किती प्रकारे करता येईल. म्हणून एकूण प्रकार बरोबर 955 अधिक 455 केले तर यांची बेरीज येते 10,100 किंवा 100 आणि 10 म्हणजेच 10,010 आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक
54 नंबरचा प्रश्न आहे, पुढील विधान अभ्यासावर दिलेल्या पर्यायातून त्यांच्यावर आधारित यथार्थ निष्कर्ष काढा. फक्त शेतकरी कुटुंबाचे सदस्य शेतकी विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षांना बसू शकतात. काही मुली प्रवेश परीक्षांना बसत आहेत. सर्व स्त्री उमेदवारांना एक अशासकीय संस्थेमार्फत निशुल्क शिकवणी दिली जाते. आता आपल्याला पर्याय दिलेले आहेत. प्रत्येक शेतकरी कुटुंबातील सदस्य प्रवेश परीक्षेला बसत आहे. इथे फक्त शेतकरी कुटुंबाचे सदस्य विचारलेलं आहे. आता या प्रश्नामध्ये फक्त शेतकरी कुटुंबाचे सदस्य, आता इथे दिले प्रत्येक शेतकरी कुटुंबातील सदस्य प्रवेश परीक्षेला बसत आहेत. त्यानंतर काही मुली, आपल्याला इथे मुली दिलेल्या आहेत. अशासकीय संस्थेतील शिकवणी वर्गांना जाणाऱ्या सर्व व्यक्ती मुली आहेत. आता हा मुली आणि हा मुली हा पर्याय बरोबर वाटतो. आता इथे सदस्य इथे बसू शकतात दिले आणि इथे बसत आहे असं दिलेलं आहे. त्यानंतर स्पर्धा परीक्षेला जाणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना, आता इथे आपल्याला फक्त स्त्री वर्ग उमेदवारांना दिलेला आहे आणि इथे सर्व विद्यार्थ्यांना दिलेला आहे. कारण शेतकी प्रवेश विद्यापीठामध्ये फक्त मुलीच आहेत असा कुठे संदर्भ नाहीये. पण मुलं पण असू शकतात, पण इथे आपल्याला दिलेलं नाहीये. त्याच्यामुळे थोडंसं माझं या प्रश्नामध्ये कन्फ्युजन आहे. तरी सुद्धा एक या दुसऱ्या पर्यायानुसार आपण त्या सर्व मुली असतील असा जर आपण अर्थ धरला तर पर्याय 2 हे उत्तर बरोबर येईल. त्यानंतर आपल्याला सर्वांनाच निशुल्क अशी शिकवणी दिली जाते असा पर्याय हिच्यामध्ये उपलब्ध किंवा प्रत्येक म्हणजे हा किंवा 2 यापैकी आहे. जर तुम्हाला काही सूचना करायची असेल या प्रश्नाच्या संदर्भात, तुम्हाला कोणतं योग्य वाटत असेल तर नक्कीच तुमच्या कमेंट्सचं स्वागत होईल. पण मला इथे 2 उत्तर वाटत आहे. कारण इथे मुलींना प्रवेश म्हणजे प्रवेश परीक्षेला मुली बसत आहेत म्हटल्यानंतर या मुलींसंदर्भात विषय आहे आणि इथे सुद्धा 3ऱ्या पर्यायामध्ये आपल्याला स्त्री उमेदवाराला दिलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 येईल. तरी सुद्धा तुम्ही पुन्हा एकदा खात्री करून घ्या या प्रश्नाची. पुढील प्रश्न आपण लगेच बघूया. पुढील 55 नंबरचा प्रश्न आहे, 8 पायऱ्या 21 सेकंद आणि 13 पायऱ्या 13.5 सेकंद लागतात. पायऱ्यांमधील फरक किती आहे? पायऱ्यांमधील फरक 5चा फरक, 5 पायऱ्यांचा फरक आहे. आणि सेकंदामध्ये 21 सेकंदांमधून आपण 13.5 सेकंद जर वजा केले, यांची वजाबाकी केली तर आपल्याला सेकंदांचा फरक 7.5 सेकंदांचा फरक पडतो. याप्रमाणे आता आपल्याला जर 5 पायऱ्यांसाठी इतका फरक पडतो तर एका पायरीसाठी किती फरक पडणार? 5 पायऱ्या 7.5 सेकंद, तर 1 पायरी बरोबर म्हणजेच काय 7.5 भागिले 5 केलं तर इथे 1.5 सेकंद येतात. म्हणजे एका पायरीसाठी किती वेळ लागतो तर 1 पायरी साठी 1.5 सेकंद लागतात. मग आता आपल्याला 8 पायऱ्यांसाठी लागणारा वेळ, मग 8 पायऱ्या म्हणजे 8 पायऱ्यांमध्ये तिने चढल्या तर त्याच्यासाठी 1.5 प्रमाणे किती वेळ लागणार आहे? 8 पायऱ्या साठी किती तर 1.5 गुणिले 8 केले तर 15 8 20 म्हणजेच 12 सेकंद लागतील. आणि आधीच त्याला 8व्या पायरीसाठी चढायला 21 लागतात. म्हणून हिच्यामध्ये आपण 21 जर केले तर इथे 33 सेकंदांचा फरक येतो. जर ती एकही पायरी चढली नाही तर 33 सेकंदांचा फरक येतो. आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 वर. याप्रमाणे आपल्याला हे सोडवायचं होतं. पुढील 56 नंबरचा प्रश्न पहा. पुढील माहिती अभ्यासाने दोषी व्यक्ती निवडा. आता पहा, आर काय म्हणतो? हे एसने केले नाही, मी हे केले नाही. एस म्हणतो हे मी केलं नाही,
पीने केले नाही. टी हे मी केलं नाही, हे कोणी केलं ते मला माहिती नाही. आता इथे त्या अतिथीगृहामध्ये किती व्यक्ती आल्या होत्या? 3 व्यक्ती आल्या होत्या. अतिथीगृहामध्ये 3 व्यक्ती आल्या होत्या. RST आल्या. मग आता हा पी मध्येच कुठला नवीन पुन्हा आला, कारण 4 व्यक्ती तर नव्हत्या. मग यामध्ये काहीतरी तफावत आढळते. त्याच्यामुळे हा प्रश्न याचं परफेक्ट उत्तर मी तरी नाही सांगू शकत, कारण पर्यायामध्ये RS आणि Tच दिलेला आहे. म्हणजेच एकतर आपला चौथा पर्याय बरोबर येऊ शकतो, कारण इथे पी दिलेला आहे आणि व्यक्ती 3 आहेत आणि पी सकट 4 व्यक्ती होतात. पहा, आणि इथे आपल्याला पर्यायी उत्तरे RST आणि दिलेल्या अटींनुसार त्यांच्या उत्तराचा निर्णय घेण्यासाठी लागणारे तार्किक सुसंगत नाही, कारण इथे आपल्याला काही हे होत नाही. म्हणून याचं उत्तर मला खात्रीशीर देता येणार नाही. तरी सुद्धा एक माझ्या अंदाजानुसार 4 मला हे बरोबर वाटतं, कारण इथे आपल्याला लागत नाही. म्हणून एकतर इथे R पाहिजे होता किंवा T पाहिजे होता, म्हणजे S हा R किंवा T बद्दल बोलतो आहे, पण ते दिलेलं नाहीये. म्हणून थोडंसं आपण हा प्रश्न बाजूला ठेवूया. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण लगेच बघूया. पुढील 57 नंबरचा प्रश्न आहे. एका पुस्तकाच्या कपाटात 6 पुस्तके ठेवलेली आहेत आणि त्या 6ही पुस्तकांना LMNOPQ याप्रमाणे खुणा चिटकवलेल्या आहेत. MPNQ या खुणा असलेल्या पुस्तकांची वेष्टने निळी आहेत. तर आता वेस्टर्न म्हणजे आपल्याला कव्हर निळं आहे, म्हणून आपण निळे कव्हर, निळे कव्हर असणारे कोणते आहे? M, P, N आणि Q ही पुस्तके आहेत. त्यानंतर उर्वरित पुस्तकांचे वेस्टर्ने लाल आहेत, म्हणून इथे आपण लाल वेस्टर्न घेऊया, लाल कव्हर. आता उरलेले कोणते आहेत पहा. MPNQ आला, तर L उरलेला आहे. इथे L, M गेला, N गेला आणि O राहिला. बाकी सगळे आले. आता आपल्याला पुढे काय दिलेलं आहे की खुणा असलेले पुस्तके नवीन आहेत. कोणते? L, M आणि Q. आता हे आपले नवीन पुस्तक आहे. M हे पण आपल्याला नवीन पुस्तक मिळालेलं आहे. अजून नवीन कोणतं? Q नंबरचं, म्हणजे हे नवीन पुस्तक आहे. त्यानंतर म्हणजे उरलेले पुस्तकं काय झाले? जुने पुस्तक आहेत. हे जुने, हे जुने, हे जुने पुस्तक झाले. त्यानंतर दिलेला LMN खुणा असलेली पुस्तके कायद्याची आहेत. कायदा म्हणजेच लॉचे पुस्तक आहेत. तर LMN, L हा कायद्याचे पुस्तक आहे. नंतर M कायद्याचं पुस्तक आहे आणि N पण कायद्याचं पुस्तक आहे, याप्रमाणे. आणि बाकी उरलेले इंजिनिअरिंगचे पुस्तक आहेत, म्हणून आपण त्याला E लिहूया. अभियांत्रिकीचे म्हणजेच इंजिनिअरिंगचे, म्हणून आपण याप्रमाणे लिहून घेतलं. आता पहा काय विचारलेलं आहे. तर कायद्याच्या कोणत्या पुस्तकाचे वेस्टर्न निळे आहे? निळे वेस्टर्न असलेले कायद्याचे आपल्याला 2 मिळालेले आहेत. कोणते? निळे कव्हर, कायदा पुस्तक. L आणि M मिळालेले आहे आणि पर्यायामध्ये तर एकच पर्याय दिलेला आहे. मग हा प्रश्न थोडा संदिग्ध आहे, परंतु आपण जर इंग्रजी प्रश्नामध्ये बघितलं तर पहा, इथे नोटबुक दिलेला आहे आणि न्यू बुक दिलेला आहे. न्यू म्हणजे नवीन पुस्तक, आणि इथे नवीन मध्ये M हा नवीन आहे आणि N हा जुना आहे. म्हणून इथे जर नवीन म्हटलं तर आपल्याला M हे उत्तर मिळतं आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 वर. याप्रमाणे सोडवायचं होतं. खरं तर मराठी प्रश्नानुसार आपल्याला उत्तर हे सुद्धा मिळतं 2 आणि 4, पण आपल्याला एकच ऑप्शन रंगवायचं होतं. म्हणून आपण जर इंग्रजी प्रश्न वाचला तर न्यू बुक्स नुसार आपल्याला फक्त नवीन पुस्तक हे Mचं आहे, म्हणून Mच हे उत्तर येईल आणि पर्याय क्रमांक 4 याप्रमाणे आपल्याला हे सोडवायचं होतं. म्हणजे म्हणजे याच्यामध्ये थोडं प्रश्नामध्ये कमतरता राहिली. इथे एकतर काय पाहिजे होतं?
नवीन हा शब्द पाहिजे होता, तो दिलेला नाही. त्यानंतर 58 नंबर ट्रॅक्टरच्या मोठ्या व लहान चाकाचा व्यास अनुक्रमे 50 सेंटीमीटर व 35 सेंटीमीटर आहे. जेव्हा मोठ्या चाकाचे 21 फेरे पूर्ण होतील तेव्हा लहान चाकाचे किती फेरे पूर्ण होतील. आता आपल्याला इथे अगदी पटकन कसं सॉल्व्ह करता येईल तर पहा, आपल्याला सगळ्यांनाच माहिती की फेरे पूर्ण करण्यासाठी आपल्याला चाकाचा परीघ काढावा लागणार आहे. परंतु आपल्याला इथे व्यास दिलेला आहे 50 सेंटीमीटर. तो व्यास दिलेला आहे म्हणजेच काय तर एक चाक पूर्ण असं फिरणार, तर ते आपल्याला इथे अनुक्रमे मोठं चाक, तर आपल्याला काय विचारलेलं आहे, लहान चाकाचे विचारले आहे. म्हणून इथे लहान चाक आहे 35 आणि त्याचे फेरे किती आहेत ते विचारलेलं आहे. आपल्याला माहित नाही, आपण x घेणार. बरोबर, मोठे चाक किती आहे 50चं आहे आणि त्याने फेरे मोठ्या चाकाने 21 चे केलेले आहे. हे समीकरण जर सोडवलं तर आपल्याला इथे मिळतं, म्हणजे हे 35 इकडे भागाकारात जाणार. म्हणजे आपण इथे जर याला 35 ने भाग दिला तर उत्तर मिळतं आपल्याला 7 त्रिक 21, 7 5 35, 5 1 5, 5 10 50. म्हणजे इथे उत्तर मिळालं 10 त्रिक 30 फेरे. आणि तो पर्याय क्रमांक आहे आपला पर्याय क्रमांक 3 वर. याप्रमाणे आपल्याला हे सोडवायचं. तो खूप सोपा प्रश्न विचारलेला होता. पुढील प्रश्न आपण लगेच बघूया. पुढील 60 नंबरचा प्रश्न पहा. माहिती अभ्यासा आणि तिच्या संदर्भात निश्चितपणे सत्य असलेले विधान निवडा. वरची उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम या दिशा आहेत हे सगळ्यांनाच माहिती आहे. परंतु याप्रमाणे दिशा आहे. आता आपल्याला दिलेलं आहे ए चे घर बी आणि सी यांच्या घराच्या पूर्वेला आहे. म्हणजेच आपल्याला याची मांडणी कशी करून घेता येईल तर पहा, ए चे घर बी आणि सी च्या घराच्या पूर्वेला आहे. हे आपण बाजूला ठेवू थोडं. डी आणि ई यांची घरे बी च्या घराच्या उत्तरेला आहे. सकाळी सूर्य, आता हे पाहू सुरुवातीला, सकाळी सूर्य वर यायच्या आधी ई च्या 2 मजली घरांची छाया डी वर पडते. म्हणजे इथे जर सूर्य असेल, या बाजूला जर सूर्य असेल तर इकडे ई ची सावली कुणावर पडते, डी वर पडते, डी वर पडते. म्हणजे याप्रमाणे त्यांची मांडणी असणार आहे. पुढचं आहे डी च्या घरावर पडते. ई चे घर सी च्या घराच्या पश्चिमेला आहे. ई चे घर, आता ही पूर्व दिशा आहे, ही पूर्व दिशा आहे आणि ही पश्चिम आली, कारण याची सावली इकडे पडते. आता हे दिलंय ई चे घर सी च्या घराच्या पश्चिमेला आहे. म्हणजे इथे कुठेतरी काय असेल, सी असणार आहे, कारण याची पश्चिम दिशा मागची आहे तिच्यावर ई आहे. त्यानंतर म्हणजे हे पण आपली कंडिशन झाली. आता पुढे काय दिलंय, डी आणि ई यांची घरे बी च्या उत्तरेला आहे. म्हणजे ही वरची बाजू उत्तर आहे, म्हणजेच इथे कुठेतरी खाली काय असणार आहे, बी असणार आहे. म्हणजे त्याच्या उत्तरेला हे दोन्ही घर असणार आहे. आता पहिली कंडिशन काय आहे, ए चे घर बी च्या आणि सी च्या घराच्या पूर्वेला आहे. आता पूर्व दिशा इकडे आहे, म्हणजे ए चे घर या दोघांच्या पूर्वेला आहे. मग यांची पूर्व या बाजूची आहे, यांच्या पूर्वेला, म्हणजेच ए कुठेतरी इथे असणार आहे. बरोबर आहे. याप्रमाणे आता आपल्याला काय दिलेलं आहे, ए चे घर ई च्या घराच्या पूर्वेला आहे. ए चे घर ई च्या पूर्वेला, म्हणजे ही पूर्व दिशा असेल तर इथे हे पण शक्यता बरोबर येते. ई चे घर ए च्या घराच्या उत्तरेला आहे. ए खाली असल्यामुळे ही वरची उत्तर दिशा आहे, त्यामुळे उत्तरेला असणार, म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे. आणि डी चे घर सी च्या उत्तरेला, सी च्या पश्चिमेला म्हणून हा पर्याय तर येणारच नाही. आणि सी चे घर ए च्या घराच्या दक्षिणेला, सी चे घर ए च्या दक्षिणेला नाही तर ए च्या उत्तरेला आहे, म्हणून हा पर्याय पण येणार नाही. राहिले हे 2 पर्याय. आता या 2 पर्यायामधून आपल्याला व्यवस्थित निवड करायची आहे. ए चे घर ई च्या पूर्वेला आहे. ई च्या
पूर्वेला ए चे घर आहे असं म्हटलेलं आहे आणि ई चे घर म्हणजे ई चे घर ए च्या उत्तरेला आहे. त्यामुळे पहिला पर्याय थोडासा कन्फ्युजन करण्यासारखा आहे, परंतु ई चे घर ए च्या म्हणजे ए खाली असल्यामुळे आपल्याला त्याचा उत्तरेला आहे हे जास्त योग्य वाटतं, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर येणार आहे. तरी सुद्धा याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आपण 61 नंबरचा प्रश्न आहे. एका वर्तुळात समभुज त्रिकोण आंतरलिखित केला आहे. वर्तुळाचे क्षेत्रफळ त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या तुलनेत किती पट आहे हे निर्देशित करणारा पर्याय निवडा. आता आपल्याला सर्वात महत्त्वाचं आकृती काढून घ्यायची आहे. तर मी ते खाली सोडवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता आपल्याला समभुज त्रिकोण आंतरलिखित आहे म्हणजे हे एक वर्तुळ आहे. या वर्तुळामध्ये एक समभुज त्रिकोण असा आतमध्ये काढलेला आहे याप्रमाणे. आणि हा तर जर आपण शिरोलंब जर काढून घेतले याप्रमाणे म्हणजे याप्रमाणे आपण जर त्रिकोणाचे तीनही शिरोलंब जर काढून घेतले तर आकृती अशी तयार होते. आता तुम्हाला शिरोलंब संपात किंवा आंतरवर्तुळाचा केंद्रबिंदू हा मध्ये गेला 2:1 मध्ये गेला 2:1 प्रमाणात विभागतो. हा गुणधर्म माहिती असेल. म्हणजे हा 1 मिळाला तर इथून वरचा 2 प्रमाण असणार आहे याप्रमाणे. म्हणजे आपल्याला जर सेंटर पासून इतकी ही आर होते म्हणून आपण त्याला आर म्हटलं तर काय मिळतं बघा. त्यामुळे उंची आपली किती झाली ही 1 आणि ही 2 म्हणजेच 2 + 1 बरोबर 3 आर आपण घेतली इथून म्हणजे त्रिज्या इतकी जर घेतली तर 3 आर ही झाली हाईट म्हणजे उंची होते. त्रिज्या बरोबर पहा त्रिकोणाची ही उंची झाली त्रिकोणाची आणि आपल्याला इथून इतकं 1 भाग आणि इथून इतका 2 भाग म्हणजेच उंची आपल्याला 3 आर झाली. आता आपल्याला त्रिज्या घ्यायची आहे. इथून इतकी ही त्रिज्या झालेली आहे तर त्रिज्या मिळालेली आहे 2 आर मिळालेली आहे 2 आर याप्रमाणे. मग आता आपल्याला आधी काय काढायचं आहे तर वर्तुळाचे क्षेत्रफळ. मग आपल्याला याच्यावरून आपल्याला काय काय मिळेल उंची मिळाली हे. मग आता आपल्याला उंची किती उंचीवरून आपल्याला बाजू काढता येते म्हणून बाजू बरोबर (2h) भागिले स्क्वेअर रूट ऑफ 3. h ची किंमत आपल्याला 3 आर मिळालेली आहे 2 गुणिले 3 आर भागिले 3. आता आपण इथे जर 3 ची स्क्वेअर रूट इंटू स्क्वेअर रूट 3 आणि इथे आर केले आणि भागिले आर केले म्हणजे 3 ची फोड आपण केली तर 1 3 गेले 1 स्क्वेअर रूट आपला हे कॅन्सल झाला. बाजू बरोबर 2h सगळ्यांना सूत्र माहिती आहे h बरोबर स्क्वेअर रूट ऑफ 3/2 इंटू बाजू आणि आपल्याला बाजू करायची आहे म्हणून हे मी गुणाकार व्यवस्था तिकडे करून घेतले. तर याप्रमाणे मी लिहिलं आणि h आपली आलेली आहे 3 आर म्हणून 2 गुणिले 3 आर भागिले हा वर्गमुळात 3 किंवा कर्णी 3 म्हणजेच मी 3 चे आपल्याला फोड करून घेतली स्क्वेअर रूट ऑफ 3 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 3. मग 1 स्क्वेअर रूट ऑफ 3 1 स्क्वेअर रूट ऑफ 3 कॅन्सल होईल म्हणजेच आपल्याला बाजू किती मिळाली 2 वर्गमुळामध्ये 3 आर ही आपल्याला बाजू मिळाली. आता बाजू मिळाली म्हटल्यानंतर आपल्याला काय काढायचं आहे समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ. तर क्षेत्रफळ बाजू किती आली आपली 2 वर्गमुळामध्ये 3 आरचा वर्ग कारण बाजू वर्ग
असं त्याचं सूत्र आहे. मग आता करूया आपण. बरोबर, वर्गमुळामध्ये 3 भागिले 4 याचा 2चा वर्ग 4 आणि 3 स्क्वेअर रूट ऑफ 3 म्हणजे इथे आपल्याला गुणिले 3 मिळाले आणि इथे r चा वर्ग मिळाला. हा 4 कट झाला, हा 4 कट झाला. म्हणजे आपल्याला समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती मिळालं तर 3 स्क्वेअर रूट ऑफ 3 r चा वर्ग हे आपल्याला क्षेत्रफळ मिळालं. आता आपल्याला वर्तुळ क्षेत्रफळ काढायचं आहे. वर्तुळ क्षेत्रफळ बरोबर पाय r वर्ग. पायची किंमत आपण तशीच ठेवूया कारण पर्यायामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, पाय दिलेला आहे. त्याच्यामुळे आपण पाय 22/7 न घेता r घ्यायचा आहे. r किती मिळालेला आहे, r म्हणजे त्रिज्या आहे 2 r चा वर्ग. म्हणजेच हे किती मिळाले, पाय 2 r चा वर्ग किती होतो 4r वर्ग. म्हणजेच आपल्याला वर्तुळाचे क्षेत्रफळ मिळाले. म्हणून वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर 4 पाय r वर्ग याप्रमाणे आपल्याला मिळालं. आता आपल्याला पुढे काय विचारलेलं आहे, पुढे विचारलेलं आहे की वर्तुळाचे क्षेत्रफळ त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या तुलनेत किती पट आहे. म्हणजे आपल्याला गुणोत्तर विचारलेलं आहे. मग गुणोत्तर लिहायला आपल्याला पहा, वर्तुळाचे क्षेत्रफळ भागिले त्रिकोणाचे क्षेत्रफळ. वर्तुळाचे क्षेत्रफळ मिळाले 4 पाय r चा वर्ग आणि त्रिकोणाचे क्षेत्रफळ आपल्याला काय मिळालेलं आहे तर 3 वर्गमुळामध्ये 3 r वर्ग. मग इथे हा r गेला, हा r गेला, म्हणजे शिल्लक किती राहिले 4 पाय भागिले 3 वर्गमुळामध्ये 3 आणि हेच काय झालं आपलं उत्तर झालं. आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 वर. याप्रमाणे आपल्याला हे उदाहरण सोडवायचं होतं. पुढील 62 नंबरचा प्रश्न पहा. आपल्याला घडीची आकृती दिलेली आहे आणि ती जर घडी आपण घातली, ही उलगडलेली आकृती आहे आणि जर घडी घातली तर आपल्याला कशी दिसेल तर पहा, आपल्याला ही बाजू आणि एक इकडे गेली म्हणजे इथे आपल्याला काय होईल, जर आपण इथे ही रेष मारून घेतली अशी तर ती याप्रमाणे. आता अशी आकृती इथे आणि इथे आहे, इकडे नाही म्हणजे हा पर्याय कट झाला आणि हा पर्याय कट झाला. त्यानंतर आपण ही जर फोल्ड केली तर हा चंद्र याप्रमाणे येईल आणि तो आहे पहा आकृती. आपण जर ही बाजू इकडे करून घेतली तर आपल्याला अशी आकृती येते. म्हणजे असा त्रिकोण तयार होतो, याप्रमाणे त्रिकोण तयार होतो तो याप्रमाणे. आणि इथे दिलेला आहे पण इथे वेगळे दिले म्हणून हे 2 पर्याय कट होतील. त्यानंतर हे जर आपण फोल्ड केलं याच्यावर तर ती अशी या बाजूला येणार म्हणजेच एकसारखे येणार. आणि जर आपण हा त्रिकोण जर सरळ असा करून घेतला तर ती आकृती इथे येते आणि इथे पण दिलेली आहे. परंतु ही आकृती इथे आल्यावर फोल्ड वरती येते आणि इथे खाली दिलेली आहे म्हणून हा ऑप्शन सुद्धा येणार नाही. राहिला पर्याय क्रमांक 3 म्हणून उत्तर पर्याय 3 येणार. चला तर पुढील उदाहरण आपण लगेच बघूया. 63 नंबरचा आपल्याला काही युक्तिवाद दिलेला आहे. या युक्तिवाद जर वाचत बसलं तर खूप वेळ लागेल. तुमच्याजवळ प्रश्नपत्रिका आहेच, त्यावरून तुम्ही ते बघू शकता. वरील युक्तिवादाचा आधार ठरेल असे गृहीतक पुढील पर्यायातून निवडा. आणि आपल्याला इथे दिलेलं आहे की मूत्रपिंड विकणारा प्रतिबंधक कायदा केला पाहिजे कारण त्याचा परिणाम अधिक परिणामकारक यशस्वी प्रत्यारोपणात होऊ शकतो. म्हणजेच आहे परंतु प्रत्यारोपण पुरवठ्याची हमी घेईल. म्हणून आपल्याला इथे पर्याय क्रमांक 4 हे जास्त योग्य वाटतं. जिनाने एक स्तंभात 4 नैसर्गिक संख्या लिहिल्या. प्रत्येक वेळी पहिल्या 3 सर्वांची बेरीज समान संधी मिळतील अशा प्रकारे निवडून तिने त्या त्रिकुटांची बेरीज केली आणि तिला या काही बेरजा मिळाल्या. जिनाने लिहिलेल्या सर्वात मोठ्या संख्या निवडा.
आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर तिने काय केलं, सर्वात 3 संख्यांची बेरीज समान आहे म्हणजे 3 संख्यांची बेरीज केली आणि एकूण संख्या किती लिहिल्या तिने, नैसर्गिक संख्या 4 लिहिलेल्या आहेत. मग प्रत्येकी संख्येच्या 3-3 बेरीज म्हणजे ती काय झाली, ज्या 4 संख्या येणार आहेत त्या 3च्या पटीमध्ये येणार म्हटल्यावर म्हणजेच आपण त्याला त्या संख्या काय घेऊ, A अधिक B अधिक C अधिक D याप्रमाणे घेतल्या. या 4 संख्या झाल्या आणि 3-3 ची बेरीज केली म्हणजे याची 3 याची 3 आणि सगळ्यांची बेरीज केली तर याला आपल्याला काय करायचं आहे, 3 ने मल्टिपल करायचं आहे. आणि आता काय करायचं की या सगळ्यांची आपल्याला बेरीज करायची आहे म्हणजेच 186 अधिक 206 अधिक 215 अधिक 194 याप्रमाणे. मग आता यांची सगळ्यांची बेरीज, इथे 3 कॉमन निघतो म्हणजे 3 बाहेर काढल्यानंतर इथे आपल्याला A अधिक B अधिक C अधिक D बरोबर मिळतो. यांची बेरीज, यांची सगळ्यांची जर आपण बेरीज केली तर 801 मिळते. हा 3 इकडे भागाकारात गेला तर इथून कट होईल, यांचा भागाकार मिळतो 267 म्हणजे A अधिक B अधिक D बरोबर हे केले. आता आपल्याला जर A अधिक B अधिक C बरोबर आपण 186 मानले म्हणजे या पहिल्यासाठी आपण 186 किंमत घेतली अधिक D बरोबर 267 केले तर आपल्याला D ची किंमत मिळते म्हणजे 267 वजा 186 बरोबर 81 मिळाले. त्यानंतर आपण B C D जर घेतली, B अधिक C अधिक D बरोबर 206 घेतले तर आपल्याला इथे A ची किंमत मिळते. A बरोबर 267 वजा 206 म्हणजेच ते मिळतात 61. त्यानंतर आपण A C D घेतले, A अधिक C अधिक D घेतला आणि त्याची किंमत घेतली 215 तर आपल्याला D ची किंमत, आपल्याला C ची किंमत आपल्याला D ची किंमत मिळते. B ची किंमत, B बरोबर यांची किंमत म्हणजे पहा A अधिक C अधिक D यांची बेरीज किती, 215 म्हणजेच 267 वजा 215 केले तर B बरोबर आपल्याला किंमत मिळते 52 मिळाली. आता आपल्याला कशाची, A ची मिळाली, B ची मिळाली, D ची मिळाली. आता आपल्याला C ची पाहिजे म्हणून A अधिक B अधिक D बरोबर 194 घेतले तर C बरोबर 267 वजा 194 यांचं उत्तर म्हणजे यांची वजाबाकी मिळते 73. मग आता आपल्याला प्रश्नात काय विचारलाय तर सर्वात मोठी संख्या काढा. तर सर्वात मोठी आपल्याला 81, 61, 52 आणि 81, 61, 52 आणि 73 या संख्या मिळाल्या. त्याच्यात सर्वात मोठी संख्या आपल्याला 81 मिळालेली आहे आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये. म्हणजे सर्वात मोठी 81 आणि सर्वात लहान विचारलं असतं तर आपल्याला 52 मिळाली असती. सर्वात मोठी 81 आणि सर्वात लहान 52 याप्रमाणे आपल्याला मिळाली असती. पण आपल्याला मोठी विचारलेली आहे प्रश्नामध्ये म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं येणार आहे. पुढील प्रश्न आपण लगेच बघूया. सोबतच्या 65 नंबरचा पहा. सोबतच्या एकमेकांवर असलेले समभुज त्रिकोण दाखवणारी आकृती अभ्यासा आणि कोन A ची
अंशात किंमत काढा, म्हणजे आपल्याला अंशात किंमत काढायची आहे आणि हे आपल्याला समभुज त्रिकोण एकमेकावर दिलेले आहे। तर इथे आपल्याला हा 72 दिलेला आहे आणि समभुज त्रिकोण चे तिन्ही कोण काय होतात 60-60चे होतात, म्हणजे आपल्याला हा 60चा मिळाला, हा 60चा मिळाला, तर हा सुद्धा 60चा मिळणार आहे। तर आता पहा, हा 60चा मिळाला आणि हा 72, तर हा संलग्न कोण आहे, संगत कोण म्हणजे लिनियर पेअर आहे, तर ती 180 अंशाची होते, म्हणजे 180 क्यू बरोबर 180 वजा या दोघांची बेरीज करायची आहे 72 अधिक 60, तर यांची वजाबाकी करून क्यूचं आपल्याला उत्तर मिळतं 48 अंश मिळतं। त्यानंतर आता हे आपल्याला 48 मिळालेलं आहे, हा समभुज त्रिकोण आहे, म्हणजे हा 60चा मिळाला, तर यांची आपल्याला आर ची किंमत काढायची आहे। आर बरोबर 180 वजा 60 अधिक 59 आणि यांची जर वजाबाकी केली तर आर ची किंमत मिळते आपल्याला 61, म्हणजे 61 मिळते। आता ही इथे आपल्याला ही मिळाली 61, म्हणजे एस ची किंमत किती मिळणार, तर 180 वजा 61 अधिक 48 आणि यांची जर वजाबाकी आपण केली तर एस ची किंमत आपल्याला 71 अंश मिळते, म्हणजे हा आपल्याला 71चा मिळाला। याचा विरुद्ध कोण म्हणजे हा सुद्धा आपल्याला 71चा मिळाला। मग बघा, हा 71चा मिळाला, हा 60चा मिळाला, कारण समभुज त्रिकोण आहे, हा 60चा मिळाला, तर ए ची किंमत काढायची। ए बरोबर 180 वजा 71 अधिक 60 बरोबर यांची वजाबाकी केल्यानंतर ए ची किंमत मिळते 49 अंश आणि हेच उत्तर आपल्याला काढायचं होतं, कारण ए चीच किंमत विचारली आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 तर उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 बरोबर। याप्रमाणे आपल्याला हे सोडवायचं होतं। पुढील 66 नंबर विसंगत वस्तू निवडा। आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत, त्यामध्ये पहा, आता या आकृतीमध्ये पहा, आपल्याला याप्रमाणे म्हणजे ही जमीन आहे आणि जमिनीला हे वरचं टोक या बाजूला आणि हे खालचं याप्रमाणे, म्हणजे इथे आपल्याला काटकोन त्रिकोण झालेला आहे, इथे सुद्धा याप्रमाणे आणि असं आहे, म्हणजे इथे काटकोन त्रिकोण तयार झालेला आहे। इथे आपल्याला याप्रमाणे आपल्याला ही आकृती मिळाली, म्हणजे इथे काटकोन त्रिकोण तयार झालेला आहे आणि इथे मात्र पहा आपल्याला हे टोक आणि हे टोक याप्रमाणे आहे, जमिनीला आपल्याला संलग्न नाहीये हे आणि हे पॅरलल लाईन आहे, जमिनीला हे टोक टेकलेली आहेत, याप्रमाणे आपल्याला काटकोन त्रिकोण होतो आणि इथे या बाजूला आणि या बाजूला म्हणजे दोन्ही बाजूला आपल्याला हे केलेलं आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे बरोबर येणार आहे। अडुसष्ट नंबरचा प्रश्न पहा, आर ला क्यू कडून 14 शिंपले मिळाले तर एस कडून मुळात असलेल्या शिंपल्यांची संख्या किती। आता हा प्रश्न सोडवताना एस, पी, क्यू आणि आर, तर आर ची किंमत आपल्याला दिली 14 शिंपले, म्हणून आर नंतर क्यू नंतर पी आणि नंतर एस, याप्रमाणे आपण लिहून घेतलं। आता आर कडे एकूण किती होते 14 होते, क्यूने पीला 1/3 आणि शिवाय 1 जादा दिला, म्हणजेच या 14 मधून 1 वजा केला तर 13 होतात आणि 1/3 याला दिले, म्हणजेच याच्यापेक्षा 3 जास्त दिले, म्हणजे 13 39, हे इथे 13 39 झाले। आता क्यू ला पी कडून किती मिळाले होते 11 जादा मिळाले, म्हणून हे 11 वजा करायचे, म्हणजे ते येतात 28 आणि त्याच्यातील 1/3 म्हणजे याला गुणिले 3 करायचे, म्हणजे 28 गुणिले 3
84 मिळाले। आता या 84 मधून पी ने 14 जादा दिले, म्हणजे पुन्हा आपल्याला काय करायचं, याच्यातून 14 वजा करायचे, म्हणजे इथे 0 आणि इथे 70 उरले आणि 1/3 म्हणजे पुन्हा इकडे याच्यातले 1/3 दिले, म्हणजे याच्यात तिप्पट दिले, म्हणजे 70 त्रिक 210, म्हणजेच एस कडे किती होते 210 आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 वर। अगदी इतकं सोपं करायचं होतं, जर व्यवस्थित मांडणी करून घेतली आणि लक्षात आलं तर नक्कीच आपल्याला 1 स्टेपमध्ये हे 1 लाईनमध्ये आन्सर सोडवता येतं। त्यानंतरचा पुढील प्रश्न आपण लगेच बघूया। एकोणसत्तर नंबरचा, दिलेली माहिती वापरून अनुक्रमे मामा व भाची यांची जोडी निवडा व निवडा। बी हे सी चे वडील आहेत, परंतु सी त्यांचा मुलगा नाही। पी हा सी चा भाऊ आहे। ए आणि बी हे जोडपे आहे। क्यू आणि सी ची मुलगी आहे। क्यू ही सी ची मुलगी आहे। आर हा पी चा मुलगा आहे। एस आणि पी हे जोडपे आहे। टी हे एस चे वडील आहेत। तर आपल्याला मामा भाचीची जोडी निवडायची आहे। तर इथे आपल्याला जे दिलेलं आहे, बी हे सी चे वडील आहेत आपल्याला, आणि बी हे सी चे वडील आहेत आणि क्यू ही सी ची मुलगी आहे, म्हणजेच सी ची मुलगी क्यू आली, म्हणजे बी आणि क्यू यांचं मामा भाचीचं नातं येणार नाही, म्हणजे हा पर्याय इथेच कट होतो। त्यानंतर आर हा पी चा मुलगा आहे। पी आणि क्यू, आर हा पी चा मुलगा आहे आणि पी हा सी चा भाऊ आहे, म्हणजे सी आणि पी भाऊ बहीण झाले। तर पी आणि क्यू म्हणजे सी चा भाऊ पी आला तर पी हा मामा होतो आणि ही मुलगी, कारण इथे संपूर्ण प्रश्नामध्ये क्यू ही एकच मुलगी आपल्याला दिलेली आहे, बाकी सगळीकडे मुलगा दिलाय, म्हणून सरळ सरळ आपलं उत्तर पर्याय 2 होतं, मामा भाची। एस आणि आर येणार नाही, कारण पहा आपल्याला इथे दिलेलं आहे एस आणि पी हे जोडपे आहे आणि पी चा मुलगा आर आहे। एस आणि पी जोडपे आहे आणि त्याचा मुलगा आर आहे, म्हणजे ही जोडी सुद्धा आपली होत नाही। टी आणि आर यामध्ये येणार नाही, आपल्याला फक्त मुलगी क्यू दिलेली होती, त्याच्यामुळे पुढचं आता इथे पण हे पर्याय पहिल्याच कट झालेला होता। तरी सुद्धा जर तुम्हाला मांडणीच हवी असेल तर पहा आपल्याला बी दिलेला आहे आणि बीची मुलगी, बीची म्हणजे बी आहे, परंतु सी त्यांचा मुलगा नाही, म्हणजे ती मुलगी आहे, ही मुलगी आणि इकडे मुलगा। तर बी ची मुलगी क्यू आली आणि सी आली, सी मुलगी आली। पी हा क्यू चा भाऊ आला, पी हा भाऊ आला, सी चा भाऊ आला, याप्रमाणे आले, म्हणजेच बी चा सी आणि पी हे मुलं झाले। त्यानंतर ए आणि बी हे जोडपे आहे, म्हणजेच ए आणि बी हे जोडपे झाले, याप्रमाणे आले। आता आपल्याला इथे दिलाय क्यू ही सी ची मुलगी आहे, सी ची मुलगी, क्यू ही मुलगी आली आणि आर हा पी चा मुलगा आहे, मुलगा कोणाला आर आला, म्हणजेच आता पहा इथेच आपल्याला उत्तर मिळालं, पुढे जायची गरजच नाहीये। सी चा भाऊ पी आला, ही मुलगी आहे, हिचा भाऊ हा आला, म्हणजेच हिची मुलगी ही आली, म्हणजे हिचा मामा हा आला, म्हणून हे मामा भाचीचं नातं आलं। मग पुढचे जे दिलेले आहे ते काही करायची आवश्यकता नाही, इथेच आपलं उत्तर सॉल्व होतं, म्हणून पर्याय क्रमांक 2 बरोबर येणार। याप्रमाणे हे सोडवायचं होतं। त्यानंतरचा 70वा प्रश्न आहे, खालील दिलेल्या 4 विधानांपैकी 2 विधाने एकाच वेळी सत्य असणार नाहीत, परंतु ती एकाच वेळी असत्य असू शकतात, म्हणजे दोन विधानं सत्य
असणार नाहीत, पण 2 विधानं असत्य असतील याप्रमाणे. तर कोणते आहेत तर ते बघूयात. आता इथे आपल्याला एकही नागरिक पाण्याचा एकही थेंब वाया घालवत नाही. जर एकही नागरिक एकही पाण्याचा थेंब वाया घालवत नाही तर दुसरा दिलेला आहे काही नागरिक पाणी काळजीपूर्वक वापरतात. म्हणजेच काय तर हे जर बरोबर म्हटलं तर हे चुकीचं ठरतं. कारण का की एकही नागरिक जर पाण्याचा थेंब वापरत नाही, वाया घालवत नाही, पण इथे काही नागरिक दिलेलं आहे म्हणजे काही नागरिक पाणी वेस्ट करतात. म्हणजे हे जर बरोबर धरलं तर हे चूक येणार किंवा हे चूक धरलं तर हे बरोबर येणार. त्यानंतर प्रत्येक नागरिक दुर्भिक्षाचा विचार न करता पाणी वापरतो. म्हणजेच पाण्याचा शॉर्टेज असला तर आपल्याला पाण्याचं दुर्भिक्ष असलं तर पाणी जपून वापरायला पाहिजे. तर हे न विचार करता तो पाण्याचा वापर करतो म्हणजेच अति पाणी सांडतो. त्यानंतर चौथा पर्याय आहे काही नागरिक बेपर्वाईने पाणी वापरतात. म्हणजे हे दोन्ही काय झाले सारखेच त्याचा अर्थ होतो. म्हणजे हे सत्य मानलं तर हेही सत्य होतं आणि आपण जर हे चूक मानलं तर हे चूक होतं. आपल्याला पर्यायात काय दिलं दोन्ही एकाच वेळी सत्य असणार नाही. हे दोन्ही एकाच वेळी सत्य होतात म्हणून हे दोन पर्याय तर इथेच कट झाले. म्हणजेच आपलं उत्तर काय आलं ए आणि बी. आणि तो पर्याय कुठे आहे पर्याय क्रमांक 3 वर आहे ए आणि बी. म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 3 बरोबर असं येणार होतं. त्यानंतरचा पुढील प्रश्न आपण लगेच बघूया. 71 नंबरचा प्रश्न आहे विशिष्ट कालावधीत पूर्ण करावयाच्या 2 भिन्न प्रकल्पांसाठी ए बी सी डी ई एफ जी आणि एच विद्यार्थ्यांतून 2 संघ तयार करायचे आहेत. जर जी व एच यांचा संघ 1 साठी निवड केली तर पुढील अटीनुसार संघ 2 चे सदस्य निवडा. आता आपल्याला 1 साठी जी आणि एच यांची निवड केली तर पहिल्या संघात कमाल 5 किंवा किमान 4 विद्यार्थी असायला पाहिजे. म्हणजे आपण समजा हा पहिला संघ घेतला आणि हे दुसरा संघ जर घेतला, हे अगोदरच ज्या विद्यार्थ्याचा ज्याने पेपर सोडवला त्यांनी हे करून बघितलं होतं. आपल्याला जागेचा अभाव आहे तर आपण तिच्यातच थोडंसं सोडवून बघूया. जी आणि एच पहिला संघ आहे तर आपल्याला काय दिलेलं आहे की पहिल्या संघामध्ये किमान 5 किंवा 4 विद्यार्थी असायला हवे. प्रत्येक विद्यार्थी फक्त एकाच प्रकल्पासाठी निवडला गेला पाहिजे. म्हणजे इथे जे येणारे असतील यापैकी ते फक्त इकडेच असतील, इकडे नसतील किंवा इकडे असतील ते इकडे नसतील, दोन्ही गटामध्ये नाही आहेत असं आहे. काम सुरळीत चालण्यासाठी सी ची ए सोबत निवड करणे उपयुक्त ठरेल कारण त्यांना एकमेकांबरोबर काम करायला आवडते. परंतु ए व एच नेहमीच वाद घालतात. आता एच इथे दिलाय, एच या संघात आहे म्हणजे ए काय आहे ए 1 मध्ये येणार नाही, तो इच्यात येईल. म्हणजे सी आणि ए आपण दुसऱ्या संघामध्ये जर घेतला तर पुढे काय दिलाय पहा बी व एफ हे सी बरोबर स्वस्तपणे काम करू शकत नाहीत. बी व एफ सी बरोबर म्हणजे आता इथे सी आहे म्हटल्यावर इथे बी आणि हे येणार नाही म्हणून हे एका संघात येतील म्हणजे इथे 4 आले. आणि आता पुढे काय दिलेलं आहे ई हा ए आणि डी यांच्यासोबत आरामात काम करू शकतो. मग आता इथे ई राहिला आणि इथे डी राहिला. आता कोणता राहिला ए बी सी डी ई एफ झाले. हे बरोबर 4 झाले. मग याप्रमाणे काम करू शकतो. परंतु जी बरोबर त्याचे जमत नाही म्हणजेच तो या बाजूला असणार आहे. म्हणजे आपले गट ए एच जी एच बी एफ आले आणि दुसरा गट आला सी ए डी ई. तर आपल्याला अटीनुसार दुसऱ्या संघाचे सदस्य निवडायचे आहेत. दुसऱ्या संघाचे सी ए डी ई आले आणि तो पर्याय कुठे आहे का तर बघा सी ए डी ई म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर होतं. 72 नंबरचा प्रश्न आहे. आपल्याला सोबतचा आलेख दिलेला आहे. ए साठी चौरसाकृती म्हणजेच हे जे चौरस दिलेले आहेत छोटे छोटे त्याच्यासाठी ए वापरला आहे
आणि त्रिकोणासाठी बी वापरलेला आहे. आता आपल्याला 2014च दिलेलं आहे, 2014. तर बी ची किंमत किती आहे? 0.7 दिलेली आहे आणि ए ची किंमत 1.7 दिलेली आहे. तर आता हे या प्रकारचा प्रश्न सोडवताना आपल्याला काय सांगितलेलं आहे की ए कंपनीची निर्यात बी या कंपनीच्या निर्यातीच्या दुप्पट आहे. मग आता आपल्याला इथे निर्यात आणि आयात म्हणजे इम्पोर्ट आणि निर्यात म्हणजे एक्सपोर्ट, बरोबर आहे ना? मग आपण याप्रमाणे लिहून घेऊ. मग आता इथे आपल्याला कंडिशन काय दिलेली आहे की ए कंपनीची निर्यात बी च्या दुप्पट आहे. ए ची इम्पोर्ट बी च्या इम्पोर्ट पेक्षा काय आहे? डबल आहे. म्हणून याप्रमाणे आपल्याला इज इक्वल टू बी च्या डबल. आणि याला आपण समजा 3 नंबरचं नाव देऊन घेतलं, म्हणजे इक्वेशन 3 नाव दिलं. आता आपल्याला आयात कितीची आहे? 400 कोटीची आहे. मग आपण फक्त 400 घेऊया, करोडवरती लिहू नाही. मग हे सोडवताना आता आपल्याला पहा, ए ची निर्यात बरोबर ए ची आयात दिलेली आहे आपल्याला 400 आणि गुणिले 1.7 करायचे. म्हणजेच काय? तर आपल्याला ए ची आयात आपल्याला 400 करोड दिलेली आहे. म्हणून ए ची निर्यात काढायची आपल्याला 400 गुणिले 1.7 आणि यांचा जर आपण गुणाकार केला तर तो मिळतो 680 कोटी. मग आता आपल्याला बी ची निर्यात काढायची आहे. बी ची निर्यात काय आहे? याच्या निम्मे म्हणजेच 680 भागिले 2 केले तर 340 कोटी होतात. बी ची निर्यात म्हणजेच एक्सपोर्ट 340 कोटी. इथे याच्या दुप्पट म्हणजे निर्यातीच्या 340 कोटीची काय झाली? ही निर्यात झाली. पण आपल्याला तो पर्याय काही इथे दिलेला नाहीये. पण कदाचित इथे निर्यातच्या ऐवजी जर आयात विचारलं असतं आपल्याला ही बी ची आयात कशी, तर आपल्याला बी ची आयात काढताना आपल्याला असं करायला लागलं असतं, 340 अपन 0.7 जर केलं असतं तर याचा जर आपण भाग दिला असता तर तो मिळतो साधारण 485.71. म्हणजेच आपल्याला अंदाजी किंमत सांगायची आहे. मग अंदाजी किंमत म्हणजे 470च्या आसपास येतो. तर मग पर्याय क्रमांक 3 येईल. पण इथे निर्यात विचारलाय तर निर्यात विचारलं तर ते 340 कोटी येईल आणि आयात विचारलं तर 485 म्हणजे जवळपास 470 येईल. याप्रमाणे हे उदाहरण सोडवायचं होतं. थोडासा प्रश्न इकडे आयात आणि निर्यातमध्ये जर आपण व्यवस्थित केलं, निर्यात विचारलाय 340 कोटी येतात, त्याच्या जवळपास आपल्याला सांगता येत नाही. इथे 260 म्हणजे खूपच लांबची गोष्ट गेलेली आहे आणि आपण जर त्याची आयात जर काढली तर 485 म्हणजे जवळपास 470 हे थोडं म्हणजे जवळपास येतं. म्हणून याप्रमाणे आपल्याला हे सोडवायचं होतं.
या प्रश्नाचं उत्तर आपण असं सोडवलेलं आहे, परंतु जर तुम्हाला काही सांगायचं असेल प्रतिक्रिया तर नक्कीच प्रतिक्रिया द्या, कारण मी दोन्ही प्रकारे काढलेलं आहे. प्रश्नात कदाचित 73 नंबरचा प्रश्न आहे. खालील 4 विधाने आणि 3 अनुमाने दिली आहेत. तुम्हाला दिलेल्या विधाने सत्य मानायची आहेत. दिलेल्या विधानानुसार तार्किकदृष्ट्या अचूक अनुमाने ठरवा. तर आपल्याला हिच्यात अनुमान दिलं आहे, विधान दिलेलं आहे, सर्व रस्ते बसेस आहेत. म्हणजे हिच्यामध्ये हे रस्ते आहेत आणि सर्व रस्ते काय आहेत, बसेस आहे. म्हणून हे आपण याप्रमाणे डायग्राम काढली. काही बसेस ह्या कार आहेत. म्हणजे काही बस, या ज्या बस आहेत तिच्यातल्या काही कार आहेत. काही कार दिवस आहेत. म्हणजे या कारमधले काही दिवस आहेत. सर्व दिवस रात्री आहेत. म्हणजे हे सर्व दिवस आहेत ते रात्री आहेत. म्हणजे ही आपल्याला याप्रमाणे वेन डायग्राम काढायची होती. याप्रमाणे आपण काढून घेतली. आता अनुमान काय दिलंय, काही रात्री बसेस आहेत. आता ही इथे रात्र आहे, पण काही रात्री कारमध्ये जातात पण बसमध्ये जात नाही. म्हणजे हे विधान चुकीचं येणार आहे. काही रात्री कार आहेत. काही रात्री कार आहेत म्हणजे हे विधान बरोबर येतं. काही दिवस बसेस आहेत. काही दिवस बसेस येत नाही म्हणजे हे विधान सुद्धा काय आहे, चुकीचं आहे. म्हणजेच आपल्याला काय दिलेलं आहे तर अचूक अनुमान ठरवा दिलेला आहे. तर एकही सत्य नाही, फक्त एक सत्य, फक्त 2 सत्य आणि फक्त 3 सत्य. तर यामध्ये उत्तर आहे फक्त 2 सत्य. याप्रमाणे आपल्याला हे सोडवायचं होतं. 74 नंबरचा प्रश्न आहे. खाली दिलेली माहिती अभ्यासा आणि दिलेल्या विधानांची यथार्थ निष्कर्ष निवडा. एकत्र कुटुंबातील फक्त कॉफी पिणाऱ्या सदस्यांची संख्या चहा पिणाऱ्या एकूण सदस्यांच्या संख्येच्या निम्मे आहेत. म्हणजे आपण जर इथे हे कॉफी पिणारे आणि फक्त चहा पिणाऱ्या व्यक्तींची संख्या कॉफी पिणाऱ्या एकूण सदस्यांच्या संख्यांच्या निम्मे आहे. एकत्र कुटुंब पद्धत म्हणजेच त्या कुटुंबामध्ये एकत्र म्हणून याप्रमाणे आपल्याला आकृती काढता येईल. हे कॉफी पिणारे आणि हे चहा पिणारे. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे की कॉफी पिणाऱ्या सदस्यांची संख्या चहा पिणाऱ्या एकूण सदस्य संख्यांच्या निम्मे आहे आणि फक्त चहा पिणाऱ्या संख्यांची संख्या कॉफी पिणाऱ्या एकूण सदस्य संख्यांच्या निम्मे आहे. म्हणजे जर आपण कॉफी पिणारे जर आपण x मानले तर त्याच्या निम्मे चहा पिणारे आहे म्हणजे x/2 येईल, बरोबर आहे. पण चहा पिणाऱ्या सदस्यांची संख्या जर आपण x मानली तर कॉफी पिणाऱ्या सदस्यांची संख्या त्याच्या निम्मे म्हणजे x/2 आली. म्हणजेच एकूण काय की दोघंही समसमान आहेत. मग आपण समजा इथे आपण x मानला तर इथे x मानला. तर आता याप्रमाणे आपण मांडून घेतलं. याप्रमाणे आहे. तर पुढे काय दिलेलं आहे, पहिला एकतर कॉफी किंवा एकतर चहा दोन्ही पिणाऱ्या व्यक्तींची एकूण संख्या फक्त कॉफी किंवा फक्त चहा पिणाऱ्या संख्यांच्या तिप्पट आहे. मग आता हे दोन्ही जर पिणारे असतील तर आपण दोन्ही पिणारे आपण समजा x मानले तर एकूण संख्या म्हणजेच एकतर कॉफी किंवा एकतर चहा किंवा दोन्ही पिणाऱ्या व्यक्तींच्या, तर दोन्ही पिणारे आपण इथे x मानले तर पहा 1 2 3 एकूण संख्या किती होते, x अधिक x अधिक x बरोबर 3x होते. आणि चहा किंवा कॉफी पिणारे असले तर दोघांची बेरीज केली तर ती 2x येते. तर एकूण संख्येच्या तिप्पट म्हणजेच काय तर याच्या तिप्पट काही होत नाही म्हणजे पहिला पर्याय चुकीचा आहे. एकतर कॉफी किंवा चहा किंवा दोन्ही पिणारे यांच्या तिप्पट काही संख्या होत नाही.
कारण इथे तिप्पट जर म्हटली तर 3 त्रिक 9 किंवा इथे म्हटली तर 2 त्रिक 8 असं पाहिजे होतं, पण ते होत नाही म्हणून पहिला पर्याय चुकीचा आहे. त्यानंतर पुढचा पर्याय आहे फक्त कॉफी पिणाऱ्या आणि फक्त चहा पिणाऱ्या व्यक्तींची संख्या, एकूण संख्या कॉफी व चहा दोन्ही पिणाऱ्या संख्येच्या दुप्पट आहे. आता फक्त दोन्ही पिणारे किती आहेत? x आहे. आणि फक्त कॉफी आणि फक्त चहा हे x अधिक x बरोबर 2x झाले, म्हणजे याच्या संख्येच्या दुप्पट आहे. म्हणजे हा पर्याय बरोबर बसतो आपला, कारण xच्या दुप्पट 2x होतात. म्हणजेच आपल्याला इथे काय मिळालेलं आहे? फक्त बी हा पर्याय बरोबर आहे. याप्रमाणे आपल्याला हे सोडवायचं होतं. त्याचा प्रश्न आहे, सणाला पूर्ण झालेल्या सत्रात तिच्या विद्यार्थ्यांचा इतिहास आकलनाच्या कार्यमानाची तुलना करायची होती. त्यासाठी तिने त्यांच्या इतिहासाशी संबंधित कृती व स्वाध्याय यांचा दस्तऐवज व त्यांचं तिने केलेले वर्ग कार्याच्या नोंदीचे विश्लेषण केले. तिला आढळले की या सत्रात आशूचे कार्यमान हे बीनाच्या कार्यमानाच्या तुलनेत वरच्या पातळीचे आहे. करीम आशूचे, म्हणजे आपण इथे आशूचे कुठे गेलं हे, आशूचे कार्यमान हे बीनाच्या, म्हणजे इथे आपण आशू म्हटला तर बीनाच्या कार्यमानाच्या पेक्षा मोठे आहे किंवा वरचे आहे, म्हणजे जास्त असेल. करीमचे कार्यमान धर्माच्या कार्यमानाच्या तुलनेत खालच्या पातळीचे आहे. करीमचे हे करीमचे कार्यमान धर्माच्या कार्यमानाच्या तुलनेत खालच्या पातळीचे आहे, म्हणजेच करीम खाली येईल आणि डी वरती जाईल. बीनाचे कार्यमान करीमच्या कार्यमानापेक्षा खालच्या पातळीचे आहे. बीनाचे करीमपेक्षा खाली, बीनाचे करीमपेक्षा खाली आले. आणि आशूचे कार्यमान माईकच्या, अर्थात मायकल असेल ते, मायकलच्या कार्यमानापेक्षा वरच्या पातळीवर आहे. आशूचे कार्यमान मायकलच्या कार्यमानापेक्षा मोठे आहे, म्हणजे हा आला आशू आणि हा आला मायकल. याप्रमाणे आशूचे कार्यमान बीनाच्या कार्यमानाच्या तुलनेत वरच्या पातळीचे आहे, म्हणजे याप्रमाणे बरोबर आपली आता मांडणी झालेली आहे. या माहितीच्या आधारे दिलेल्या पुढील विधानांपैकी कोणते विधान सत्य नाही, म्हणजे आपल्याला चुकीचं जे असत्य विधान आहे तो पर्याय निवडायचा आहे. आता माईकच्या कार्यमानाबाबत पुरेशी माहिती नसल्यामुळे या पाचांचा चढता क्रम लावता येणार नाही. आता माईकच्या कार्यमानापेक्षा आशूचे कार्यमान वरच्या पातळीवर आहे, पण माईक कोणापेक्षा कमी किंवा जास्त आहे हे दिलेलं नाहीये. त्याच्यामुळे आपल्याला हा पर्याय व्यवस्थित म्हणजे बरोबर सांगता येणार नाही किंवा क्रम लावता येत नाही. कार्यमानाच्या बाबतीत उतरता क्रम लावल्यास बीना खात्रीने चौथ्या क्रमांकावर येते. आता जर आपल्याला इथे चढताच क्रम लावता येत नाही तर आपल्याला उतरता क्रम सुद्धा लावता येणार नाही. तिच्यामुळे यात सुद्धा आपल्याला बरोबर आपल्याला मांडणी करता येणार नाही. त्यानंतर आशूचे कार्यमान इतरांच्या तुलनेत निश्चितपणे इतर चौघांच्या वरचढ आहे. आशूचे कार्यमान, आता आशूचे कार्यमान हा आशू आहे आणि तो कोणाकोणापेक्षा वरच्या लेवलला आहे, तर बीनाच्या पेक्षा वरती आहे, म्हणजे बीना आली. आशूचे कार्यमान मायकलच्या कार्यमानापेक्षा मोठे आहे, म्हणजे मायकलपेक्षा जास्त आला. त्यानंतर करीमचे कार्यमान धर्माच्या कार्यमानाच्या तुलनेत खालच्या पातळीला आहे, पण इथे दोनच दिलेले आहेत. आपल्याला इतर चौघांच्या वरचढ आहे असे खात्रीशीर म्हणता येणार नाही, कारण आपल्याला 2चे मिळाले आहे आणि आपल्याला 2 म्हणजेच करीम आणि धर्मा यांच्याबद्दल आशूचं काहीच दिलेलं नाहीये, म्हणजे आपल्याला हे सांगता येणार नाही, म्हणजे हे विधान सत्य आहे.
माईकचा विचार केला नाही तर धर्माचे कार्यमान करीम व बीना यांच्यापेक्षा निश्चितपणे वरचढ आहे. म्हणजे हा मायकल आहे आणि जर त्याचं आपण कार्यमान सोडलं तर करीम आणि धर्मा यांचे बीनापेक्षा निश्चितपणे वरचढ आहे. तर हे पण बरोबर आहे, म्हणजे हे सत्य आहे. म्हणजे असत्य विधान कोणतं जे आहे की सत्य होणार नाही. मग आता पहा, हे विधान म्हणजे सत्य आहे, हे सत्य आहे. पुन्हा मायकलच्या कार्यमानाबाबत पुरेशी माहिती नसल्याने आपल्याला चढता क्रम लावता येणार नाही. म्हणजे हे विधान सुद्धा काय आलं, सत्य आलं. म्हणजे आपल्याला सत्य नाही म्हणजे असत्य विधान शोधायचं होतं आणि ते असत्य विधान आहे. चौथ्या क्रमांकावर बिना खात्रीशीर आहे. म्हणून आपलं उत्तर काय येणार आहे, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर येणार आहे. कारण आपल्याला असत्य विधान शोधायचे होते म्हणून हे सत्य होऊ शकत नाही. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपलं सणाच्या बाबतीत. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. त्याआधी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे जेणेकरून नवनवीन अपलोड केलेल्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल.